अंबादास दानवेंकरता शिवसेनेनं फिल्डिंग लावली आहे का, अशी आता एक जोरदार चर्चा रंगतीये। हीच महत्त्वाची बातमी आहे। संभाजीनगरच्या जागेकरता दानवेंच्या नावाचा विचार सुरू झालेला आहे। अंबादास दानवे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याचं म्हटलं जात आहे। या घडीची ही महत्त्वाची बातमी, पण स्वतः अंबादास दानवे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाहीमध्ये। वारंवार बघा तुमच्या विषयीच्या बातम्या या समोर येतात, वावड्या उठतात। आता तर थेट अशी बातमी येते की अंबादास दानवेंना शिवसेनेत घेण्याच्या दृष्टीनं चांगलीच फिल्डिंग लावण्यात आली आहे। इतकंच काय तर दानवे पुढच्या काही तासात शिवसेनेत प्रवेश करतायत। काल काय ऐकतोय, आज काय ऐकतोय, ते खरं आहे का? अहो, मी आता मातोश्रीवर मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांसोबत आहे, जस्ट बाहेर पडलो सकाळपासून आहे। आणि या वावड्या, या अफवा, याला काही अर्थ आहे का? कोणत्याही काही वावड्या कोण उठवतं, काय उठवतं, याला काही अर्थ नाहीये। मी स्पष्ट केलेलं काल पण, मी शिवसेना प्रमुखांचा शिवसैनिक आहे। उद्धवजींच्या नेतृत्वाखाली काम पण दानवेजी इच्छुक होतो, आता तो विषय संपला। मला काय माहिती, तुम्हीच मला फोन विचारला, माझ्याकडे तर नाही आल्या अशा काय तेव्हाच आम्ही विचारतोय ना दानवेजी। माझ्यापर्यंत नाही आलेल्या। अर्ध्या एक तासामध्ये काही मिनिटांमध्ये शिंदेची पत्रकार परिषद आहे, त्याच्यामध्ये काही पक्षप्रवेश होणार आहेत आणि त्यामध्ये तुमचंही नाव असल्याचं कळत आहे। मग कोण तुमचा रिपोर्टर माझ्याकडे पाठवून द्या, मी कुठे आहे, काय काय आहे, माझा लोकेशन पाठवतो। दानवे साहेब, तुम्हीच उल्लेख केलात की कोण या विषयीच्या अफवा उठवतोय। तुम्ही बोलले अफवा वगैरे उडतात, आता तुम्हीच सांगायचं, मला काय माहिती। ऐकून तर घ्या, मी सांगितलं का? मला तर माहित पण नाही, काय तुम्हीच बोलताय। दानवे साहेब मी काय म्हणते, पण आग लागल्याशिवाय काही धूर येत नाही बघा, असं म्हणतात आपल्याकडे। पण का तुमच्याच विषयी वारंवार अशा अफवा पसरवल्या जातात? कोण पसरवतं त्याला विचारा ना। आणि तुम्ही स्वतः सुद्धा ऑफ द कॅमेरा सांगितलं होतं की तुम्हाला ऑफर येत आहेत। मग येतात, हे सांगितलं विषय संपला। आता ते तुम्ही लगेच सांगतात हे जाणार, हे उमेदवार होणार, कोणी सांगितलं? मी स्वतः इथं फिजिकल आहे, मी स्वतः आता उद्धवजी साहेबांबरोबर सकाळपासून आहे। तुम्ही काही आपले सांगताय, कोणत्या गोष्टी सांगता, याला काही अर्थ आहे का? निश्चित असा तुमचा मुद्दा, तुमची भूमिका लक्षात आलेली आहे। अंबादास दानवेजी, धन्यवाद, तुम्ही लोकशाही मराठीशी बोललात त्याबद्दल। लागवी स्वतः अंबादास दानवे ज्यांच्या विषयी या बातम्या येत आहेत, ते अगदी थोड्याच वेळामध्ये शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आणि त्यांना लागलीच छत्रपती संभाजीनगरमधून लोकसभेची उमेदवारी दिली जाणार अशी चर्चा रंगलेली होती। पण त्यांनी स्वतः याविषयी खुलासा केला आहे। अफवा कोणीतरी याविषयी पसरवतंय। मी आता मातोश्रीवरून ठाकरेंसोबत चर्चा करून आल्याचं त्यांनी स्पष्टीकरण या ठिकाणी दिलेलं आहे। त्यामुळे आता पण दुसरीकडे आपण बघितलं तर जे नरेश मस्के आहे शिंदेच्या शिवसेनेचे प्रवक्ते, त्यांनी मात्र आगे आगे देखो होता है की असं म्हटलेलं होतं मिश्किलपणे। त्यामुळे त्याचा अर्थ नेमका काय आणि आता पुढे नेमकं काय होणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे। आणि लागवी अगदी काही मिनिटं उरलेली आहेत, एक 15-1 मिनिटं उरलेली आहेत असं म्हणावं लागेल। शिंदेची पत्रकार परिषद सुरू होईल त्याआधी काही पक्षप्रवेश सुद्धा होणार आहे। त्यामुळे आता ते पक्षप्रवेशांच्या लिस्टमध्ये नेमकं कोण कोण असेल याविषयी उत्सुकता आहे। आणि त्याचबरोबर शिंदेच्या शिवसेनेकडून ज्यांना उमेदवारी दिली जाणार आहे ते सुद्धा नेमके कोण असणार, कोणाच्या नावावर अधिकृत शिक्कामोर्तब होईल, तेही अगदी काहीच वेळात स्पष्ट होणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।